हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया, पौर्णिमा आहे सो खूप एनर्जी पिक होत आहे. कुणाचा तरी तुम्ही खूप जास्त विचार करत आहात, मे बी एखाद्या सिच्युएशनचा, एखाद्या पर्सनचा. तर पाहूया आपल्याला त्यावरती नेमकं गायडन्स काय मिळते, एनर्जी कोणाची मिळते. लेट्स सी. असू शकतं तुम्ही तुमच्या पार्टनरच्या संदर्भात विचार करत आहात, बिकॉज इथे 6 ऑफ कप्स अँड 2 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड इंडिकेट करत आहे. कोणते तरी इमोशनल कनेक्शननी तुम्ही ज्यांच्याशी जोडले गेलेले आहात, तर त्यांचा तुम्ही येथे विचार करताना दिसून येत आहे. मे बी असू शकतं तुम्हाला त्यांची आठवण येत आहे, किंवा कुठल्या तरी परिस्थितीच्या संदर्भात तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. भूतकाळात घडलेल्या घटना किंवा भविष्यकाळात काय होऊ शकतं या संदर्भात तुमची ऊर्जा येथे जाणवत आहे. मे बी इट्स अ सोलमेट एनर्जी, बिकॉज 6 ऑफ कप्सचं कार्ड आहे. 6 ऑफ कप्सचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे. मे बी तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी सोलमेट व्यक्ती आहे जी तुमच्या खूप जास्त जवळची आहेत. इमोशन्स तुमचे खूप जास्त एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि तुम्ही टेलिपॅथिकली त्यांच्याशी कनेक्टेड आहात. तुमच्या मनामध्ये काय विचार सुरू आहे ते जाणतात. तसेच त्यांच्या मनामध्ये काही विचार असले तर तुम्हाला त्यांची एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते. बट इट्स नॉट अ ट्विन फ्लेम कनेक्शन, इट्स अ सोलमेट कनेक्शन. एनर्जी तशी जाणवत आहे अँड त्यामुळे तुम्ही त्यांचा विचार करत आहात. मे बी मागील काही घटना घडून अशा गेलेल्या आहेत की त्यामध्ये कदाचित तुम्ही त्यांना रिजेक्ट केला असेल किंवा त्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं असेल. सो नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल, काही मजबुरी असेल, काही अशा काही गोष्टी असतील ज्यामुळे तुमचं पुन्हा संवाद झाला नाही. तर पाहूया आपण त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय सध्या फिलिंग्स आहेत. लेट्स सी. ओके, तर येथे दिसून येत आहे की ती व्यक्ती जी आहे मे बी ॲक्शन काही घेत नाही. मनामध्ये भावना खूप जास्त आहेत, बट ॲक्शन घेण्याच्या संदर्भात मध्ये येथे थोडंसं डिले होत आहे, किंवा काय ॲक्शन घ्यावी हे सुद्धा समजत नसेल त्या व्यक्तीला. भावना मात्र खूप जास्त आहे. मे बी मॅरेजच्या रिलेटेड त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी विचार आहेत, बट सध्या स्ट्रगलची परिस्थिती आहे, संघर्ष आहे, कर्म आहेत त्यांचे. सो ते त्यांचे कर्म येथे क्लिअर करताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर तुमचेही काही कर्म आहेत, सो तुम्हीही तुमचे काही कर्म येथे करताना दिसून येत आहात, पूर्ण करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त एक पॉझिटिव्ह त्यांचं अप्रोच आहे. पॉझिटिव्ह तुमच्याविषयी विचार करतात, सकारात्मक दृष्टिकोन आहे. जसं की एखादं डिवाइन पर्सन आहे, एखादं स्पिरिच्युअल व्यक्ती आहे, एखादं दैवीय स्वरूप आहे, अशा प्रकाराची त्यांची तुमच्याविषयी भावना आहे. तुमच्याविषयी खूप असं डिवाइन, एखादं दिव्य भव्य असं कोणीतरी स्पिरिच्युअल व्यक्ती तुम्ही आहात असं ते विचार करतात. त्याचबरोबर तुमच्याकडे खूप जास्त नॉलेज आहे, त्याचबरोबर लक्झुरियस लाईफ तुम्ही जगता असंही त्यांचा सध्या विचार आहे. बट दे आर थिंकिंग अबाउट टू स्पीक समथिंग ऑर काहीतरी तुमच्याशी बोलण्याच्या विचारामध्ये इथे आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर असू शकतं त्यांना असं वाटत आहे हे रिलेशनशिप संपलेलं आहे, डेथ झालेली आहे, सगळ्या गोष्टी समाप्त झालेल्या आहेत, याच्यानंतर या रिलेशनशिपमध्ये पुढे काही वर्क होणार नाही, अशीही एनर्जी येथे दिसून येत आहे. बिकॉज असू शकतं त्यांच्याकडे ऑप्शन्स खूप जास्त आहेत, पर्याय त्यांच्याकडे खूप जास्त आहेत आणि कम्युनिकेशन तुमचं होत नाहीये, त्यामुळे येथे थर्ड पार्टी सिच्युएशन असण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा कुठेतरी जेव्हा विवाहाचा विचार येतो, मॅरेजचा विचार येतो, फॅमिलीचा विचार येतो, त्यावेळेस तुमचा चेहरा त्यांच्यासमोर येत असणार आहे, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे. बिकॉज सध्या ते त्यांचा फॅमिली बनवण्याच्या विचारामध्ये आहे. त्याचबरोबर असू शकतं काही फायनान्शियल क्रायसिसही त्यांच्या जीवनामध्ये आहेत. मे बी काही मजबुरी आहे, लाचारी आहे, त्यामुळे सुद्धा तुमच्याकडे इथे निग्लेक्ट केलं जात आहे. तुम्हाला काहीतरी तुम्हाला दुर्लक्षित केले जात आहे. धनाचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, मनी, पैसा, आर्थिक अडचणी, जॉबच्या रिलेटेड, करिअरच्या रिलेटेड किंवा इतरही काही लाचारी त्यांच्या जीवनामध्ये असण्याची शक्यता आहे. परंतु इथे भावना खूप जास्त आहेत, इंटेन्स भावना आहेत. सो आता ह्या पौर्णिमेच्या अराउंड मे बी असू शकतं त्यांना तुमच्याशी काही कम्युनिकेशन करायचं आहे, असंही येथे दिसून येत आहे. कम्युनिकेशन करण्याची त्यांची इच्छा आहे. पण कम्युनिकेशन करण्याची इच्छा आहे, परंतु त्याचबरोबर 3 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे. मे बी काही दुःख आहे, हार्ट पेनची सिच्युएशन आहे. थर्ड पार्टीमुळे इथे काहीतरी आपल्याला दुःखमय परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. असू शकतं त्यांना कशाच्या तरी बाबतीमध्ये भीती आहे, किंवा कशाच्या तरी बाबतीमध्ये त्यांचं मन दुखावलेलं आहे, किंवा तुम्ही तुमचं
बोलण्या थ्रू काहीतरी त्यांचं मन दुखावलं आहे किंवा त्यांनी तुमचं मन दुखावलेलं आहे. त्यामुळे कोण पुढाकार घेणार, कोण बोलणार या संदर्भात सुद्धा इथे विचारचक्र सुरू आहेत. बट त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी फिलिंग्स खूप आहेत. त्याचबरोबर असू शकतं पुढील काही आठवड्यांमध्येच, मे बी 4 आठवड्यांमध्येच तुमच्यामध्ये काही कम्युनिकेशन होऊ शकतं, काही ना काहीतरी बोलणं होऊ शकतं, जे की खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहे. तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये खूप जास्त सकारात्मक आपल्याला इथे बदल होताना दिसून येत आहे, पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. त्याचबरोबर आपल्याला इथे हेही दिसून येत आहे, मे बी जे काही बाउंड्रीज त्यांनी त्यांच्या अवतीभोवती आखलेल्या आहेत, की काही इगो असेल किंवा इतरही काही सोशल कंडिशनिंग आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये मे बी काही अडथळे आहेत, तर त्याही संदर्भामध्ये येथे विचारचक्र सुरू आहेत. बॉटमची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे. 8 ऑफ कप्सची आहे, तर नक्कीच मून पण येथे आपल्याला दिसून येत आहे. तर मून येथे इंडिकेट करत आहे भावना ज्या आहेत त्या कुठेतरी खूप जास्त दुखावलेल्या येथे आपल्याला दिसून येत आहे. विचारचक्र खूप जास्त आहेत तुमच्याविषयी, ते विचार करतात रात्री. म्हणजे असू शकतं त्यांना ड्रीम्समध्ये सुद्धा तुमच्याविषयी विचार येतात किंवा कधी कधी डरावणी स्वप्न पडतात तुमच्या बाबतीमध्ये आणि ते उठून दचकून जागे होतात किंवा तुम्ही होता, अशा प्रकारची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि असू शकतं काही गोष्टी ज्या आहेत, मागील गोष्टी ज्या आहेत त्या आठवून आठवून येते थोडंसं त्यांचं मन दुखावतं. असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या बाबतीमध्ये काही येथे रुमर्स पसरवले गेले, अफवा पसरवल्या गेल्या, बदनामी करण्यात आली. इतर लोक तुमच्याविषयी काही ना काहीतरी निगेटिव्ह विचार करत होते असंही त्यांना वाटतं किंवा तुम्हालाही असं वाटतं की फॅमिलीकडून म्हणा किंवा ह्या नात्यामध्ये जर पुढे गेलो तर अनेक प्रकारच्या बदनामीला सामोरे जावं लागेल, अशाही प्रकारची त्यांची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. बट नक्कीच येते तुमची जी काही विश आहे त्यांच्या संदर्भामध्ये, मे बी तुम्ही काहीतरी मागितलं होतं परमेश्वराला, काही तुमची त्यांच्या संदर्भात जी काही मागणी होती, तर नक्कीच ते तुमच्या जीवनामध्ये परत येत आहे. तर 9 ऑफ कप्सचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की तुमची जी काही विश आहे ती पूर्ण होत आहे, ते तुमच्या जीवनामध्ये परत येत आहे. तुमच्या भावना ज्या आहेत त्यांना इथे कुठेतरी सकारात्मक वाट मिळताना दिसून येत आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमचे जे सोलमेट आहेत ते परत येताना आपल्याला दिसून येत आहे. जरी हे काही थर्ड पार्टी सिच्युएशनची परिस्थिती आहे, जरी काही तुमच्या मनाला दुःख झालेलं आहे, इतर लोकांचा तुम्ही खूप जास्त विचार करतात, ओव्हर थिंकिंगची एनर्जी असते तुमची, की हे काय म्हणेल, तो काय म्हणेल किंवा तुमचं पर्सनचे काय विचार आहेत, निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत, या बाबतीमध्ये तुम्ही जरी खूप जास्त विचार करत असाल तरी सुद्धा तुमची जी काही विश आहे त्यांच्यासोबत राहण्याची किंवा त्यांच्यासोबत जीवन जगण्याची किंवा त्यांच्यासोबत पुढचं आयुष्य बघण्याची, तर ती येथे पूर्ण होताना दिसून येत आहे. प्रत्येक प्रकारचे ऑब्स्टॅकल्स जे आहेत तुमच्या जीवनातले ते तुम्ही लवकरच येथे पार करताना दिसून येत आहेत. तर नक्कीच ते तुमच्या जीवनामध्ये परत येत आहेत. जरी ते तुमच्यापासून दूर असतील, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल, जरी तुमच्या जीवनामध्ये दुरावा असेल इतर सगळ्या गोष्टींमुळे, तर लवकरच तुमच्या जीवनामध्ये ती व्यक्ती परत येत आहे. सो सगळ्या प्रकारच्या अडथळे, सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी येथे बॅकफायर होत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, तुमची विश जी आहे ती पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे. द बॉटमची एनर्जी द सनची आहे. नक्कीच पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत आहेत, होणार आहेत भविष्यामध्ये. आता हे जे काही तुमच्या जीवनामध्ये सततचं कन्फ्युजन होतं, बरोबर, सतत कन्फ्युजन असायचं की माहिती नाही त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे, काय होईल आमच्या नात्याचं, रिलेशनशिपचं, तर इथे नक्कीच तुमचे पर्सन तुमच्याविषयी विचार करत आहेत. कन्फ्युजनची एनर्जी आहे, पण लवकरच यातून तुम्ही बाहेर पडत आहात. बिकॉज 4 ऑफ कप्सचं कार्ड इथे रिव्हर्समध्ये आलेलं आहे. तर तुमच्या भावनांना जर कधी रिजेक्शन मिळालेलं असेल तर त्या ॲक्सेप्ट केल्या जातील. सो क्लायमेट दिस रिडिंग. अँड भविष्याची आपल्याला एनर्जी येथे दिसून येत आहे. 9 ऑफ पेंटिकलची आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी अँड खूप जास्त येथे अबंडन्स आहे, सकारात्मकता आहे, एक लक्झुरियस तुमचं जीवन भविष्याचं दिसून येत आहे. मे बी तुमचे ते पार्टनर जे आहे त्यांच्यासोबत तुमचे मॅरेज होण्याचे चान्सेस आपल्याला खूप जास्त आहे. पुढील काही आठवड्यांमध्येच ह्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. मॅरेजसुद्धा त्या व्यक्तीशी तुमचं होणार आहे. बिकॉज दे आर युअर सोलमेट. ते तुमचे सोलमेट आहेत, तर त्यांच्यासोबत तुमचं जे काही आयुष्य आहे ते इथे पुढे जाताना दिसून येत आहे. आणि याला कारणीभूत आहे तुम्ही केलेली
महालक्ष्मीची सेवा, तुम्ही केलेली तुमच्या कुलदेवीची सेवा, तुम्ही केलेली आदिशक्तीची सेवा, ज्या कोणी कुलदेवीची तुम्ही सेवा केलेली आहे तर त्यांचा नक्कीच तुमच्यावरती आशीर्वाद येथे लाभलेला आपल्याला दिसून येत आहे. नात्याच्या संदर्भात खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे. नात्यामध्ये भरभरून प्रेम आहे. असं नाही की फक्त तोंडापुरता आहे किंवा एखाद्याशी फक्त नाही का आपण म्हणतो बस फ्रेंड आहे किंवा असं नाही आहे. नात्यामध्ये भरपूर प्रेम आहे, त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम आहे. मॅरेजच्या रिलेटेड कमिटमेंट देण्याची सुद्धा त्यांची येथे तयारी आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज किंग ऑफ कप्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. ॲक्शन घेत नाही आहेत बट भविष्यामध्ये ॲक्शन तुमच्या बाबतीमध्ये घेताना आपल्याला दिसून येतील. मे बी यासाठी काही कालावधी जाईल, 1 वर्षाचा कालावधी जाईल, बट नक्कीच तुमचं जे काही विश आहे यांच्यासोबत मॅरेज करण्याची तर ती येथे पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे. लेट्स सी आपल्याला शिवजी या बाबतीमध्ये काय गाईड करतात. सध्याची जर तुमची कन्फ्युजनची स्थिती असेल किंवा तुमच्या पार्टनरची असेल तर त्यावरती शिवजी काय गाईड करतात पाहूया. शिवजी प्लीज गाईड मी. होल्ड ऑन, सोडू नका. जर तुम्हाला वाटत असेल की हे नातं आपल्या जीवनामध्ये वर्क नाही करणार तर इथे तुम्हाला शिवजी गाईड करत आहे. होल्ड ऑन करा, पेशन्स ठेवा, सोडू नका, सध्या तरी गिवअप करू नका. या बाबतीमध्ये शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. किंवा असू शकतं काहींच्या जीवनामधून जे काही इतर कनेक्शन होते तर त्यांना लवकरच दूर केलं जाईल. नो वन कॅन हार्म यू, म्हणजे तुम्हाला कोणाचंही भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्हाला कोणीही नुकसान पोहोचवणार नाही आहे. सो तुम्ही होल्ड ऑन करा. यू आर क्लोज टू फिनिशिंग लाईन, म्हणजे समाप्तीच्या जवळ हे सर्व येत आहे. फिनिशिंग लाईनच्या जवळ आलेले आहात तुम्ही, म्हणजे लवकरच ह्यामधून तुम्ही काही ना काहीतरी रिझल्ट तुम्हाला मिळत आहे, निकाल तुम्हाला मिळत आहे. ग्रेट, यू कॅन डू इट. नक्कीच तुम्ही हे सर्व करू शकता. जरी तुम्हाला सध्या वाटत असेल की यामध्ये पुढे जाणं योग्य नाही आहे, बट येथे शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. थांबा, तुम्ही हे करू शकता. तुम्ही आणखीन वाट पाहू शकता थोडे दिवस. आणखीन तुम्ही यामध्ये एफर्ट्स टाकू शकता ह्या नात्यासाठी. गिवअप करण्याची गरज नाही आहे. वन मोर मेसेज शिवजी प्लीज. ओके, 2 आलेत. सून यू विल अंडरस्टँड हिडन ब्लेसिंग्स. तर लवकर शिवजी तुमच्याकडे छुप्या ब्लेसिंग्स पाठवत आहे, जे की तुम्हाला माहिती नाही आहे की हे तुमच्या जीवनामध्ये होऊ शकतं, बट इट्स पॉसिबल. तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी येत आहेत. आशीर्वाद तुमच्याकडे डिवाइन पाठवत आहे. शिवजींचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. जस्टिस, ॲडजस्ट विथ सिच्युएशन. सध्याची सिच्युएशन जरी कॉम्प्लिकेटेड असेल तरी सुद्धा तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट करण्यासाठी येथे शिवजी गाईड करत आहेत. आय विल नेवर लेट यू सिंग. मी तुला कधीही तुझा हात सोडणार नाही, असेही शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. तर नक्कीच भक्ती करा, शिवशक्तीची पूजा करा, त्याचबरोबर शिव पार्वतीची पूजा करा. तुमच्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स येतील. डोंट क्राय इन फ्रंट ऑफ पीपल. इतर लोकांच्या समोर रडू नका. तुमचे दुःख सतत इतरांना सांगू नका. मे बी ते तुम्हाला सांगायचेच असतील तर शिवजींना सांगा. तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांना सांगा, तुमच्या कुलदेवीला सांगा. तर तुमचे प्रश्न नक्की सुटतील. येस, आय एम विथ यू. शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. येस, आय एम विथ यू. मी तुझ्या सोबत आहे. तुमचे जे काही इष्टदेव आहेत ते तुमच्या सतत सोबत आहे. शिवजी तुमच्या सोबत आहे. तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. तर आय थिंक तुम्हाला जर तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे तर यामधून तुम्हाला काही ना काहीतरी क्लॅरिटी मिळेल. तुम्ही सोडून देण्याच्या विचारात असाल तर नो, थोडे दिवस तुम्हाला पेशन्स ठेवण्याची गरज आहे. तुमचं रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये परत येत आहे. कम्युनिकेशन येत आहे. मॅरेज रिलेटेड ऑफर तुमच्याकडे येत आहे. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.